सध्याच्या घडीला मान्सून देशभर दाखल झाला असला तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र पावसाचे समाधानकारक आगमन झालेले नाही। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत। गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान पिकासाठी पेरणीची लगबग सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांनी आपल्या शेतात पेरणीचं काम पूर्ण केलं असून त्यांच्या शेतात परे सुद्धा आलेले आहेत। मात्र सिंचनाची सोय नसलेले शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करून पावसाची वाट पाहत आहेत। काल जिल्ह्यात काही भागात पावसानं हजेरी लावल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणीला सुरुवात केली आहे। मात्र समाधानकारक पावसाअभावी अजूनही बहुतांश शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की देवा, पावसाची लवकर कृपा होऊन आमची पेरणी वाचावी आणि आमचं पीक भरघोस यावं, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आणि ढगाळ वातावरण पाहता आता हवामान खात्याचा अंदाज किती अचूक ठरतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। हेलो सर, मैं शालिग्राम हरिचंद सोनकनौर बोल रहा हूँ। मैं 2 एकड़ जगह है, इसमें मैंने खारी डाला हूँ। खारी मर रही है, पानी नहीं आया, इसलिए मैं शासन से मांगना चाहता हूँ कि कोई मुझे फायदा हो। मुझे तर नाही आहे, आजूबाजूला आहे, पण पाऊस का आजपर्यंत पडला नाही, काही नाही। आता पावसाची वाट बघत आहे, पेरणीची वेळ झालेली आहे। त्यासाठी आता आम्ही काहीतरी करून पेरणी करत आहोत। हलकासा पाऊस आला त्याच्यापासून मी नांगरणी करत आहोत आणि पेरणी पण करत आहोत। आता परमेश्वराच्या आधारे विनंती आहे परमेश्वराला, तर लवकरात लवकर पाऊस यावा आणि माझं पेरणी चांगली व्हावा, हीच माझी विनंती परमेश्वराकडे आहे। मैं राजकुमार भुंडेकर, तालुका आमगांव, रहवासी आमगांव, यहाँ का रहवासी हूँ। मैं एक छोटा किसान हूँ। मेरी किसानी है 2.5 एकड़ और मैंने पराहा वगैरह उसमें लगाया हूँ और खारी डाल दिया हूँ, और वो बारिश नहीं आने से पूरी खारी जल रही है। इसके लिए प्रशासन ध्यान देने को होना और हमको किसान लोगों को मुआवजा देने को होना। बस। राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी।